असतं ते राजघराण्यांच्या दिवाळीचं. त्यामुळे एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांसाठी कोल्हापूरच्या समरजित सिंग घाटगे यांच्या घराण्याचा लक्ष्मीपूजन सोहळा घेऊन आलाय. सहभागी होऊया. कोल्हापूर म्हटलं की राजर्षी शाहू महाराज हे समीकरण जोडलं जातं. कारण राजर्षी शाहू महाराजांच्या नावाशिवाय कोल्हापूर हे नाव पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच या राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्यामध्ये आपण आता आलेलो आहोत. आणि जनक घराण्याची दिवाळी नेमकी कशी असते हे आज आपण पाहणार आहोत. समरजित सिंग घाटगे आपल्यासोबत आहेत आणि संपूर्ण कुटुंबीय आहेत. ते या ठिकाणी आपल्यासोबत आज आहेत. खरं तर लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि राजघराण्याचं लक्ष्मीपूजन नेमकं कशा पद्धतीनं असतं, घाटगे घराण्याचं लक्ष्मीपूजन कशा पद्धतीनं असतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आवडेल. पहिल्यांदा एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वहिनीसाहेब, पहिल्यांदा आपल्याला प्रश्न आहे, कारण आपण सगळी पूजा आता आम्ही बघितली कशा पद्धतीनं आपण ती पूर्ण बांधलेली आहे, सजवलेली आहे. काय नेमकी या संपूर्ण राजघराण्याची, घाटगे घराण्याची परंपरा आहे लक्ष्मीपूजनाची? आपली कुळदेवी तुळजाभवानी असल्यामुळे आपण आपले नवरात्रीपासूनच सगळे सण सुरू होतात. आणि नवरात्रीला घट बसवणे असतील किंवा दिवाळीला लक्ष्मीपूजन असेल, हे सगळं मोठ्या पद्धतीने आपण करतो. चांगल्या पद्धतीने सगळं जसं सगळ्या घरांमध्ये होतं लक्ष्मीपूजन त्याच पद्धतीने पण सगळे जे आपलं लॉकर पूजन असेल किंवा ची प्रतिमा असेल, पूजन असेल, कळस ठेवणे असेल, कळस बांधणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडणी करून देवानी भरभरून दिलेला आहे. आणि अशाच पद्धतीने पुढेही देवीची कृपा अशीच आमच्यावर राहो अशा आशाने आपण लक्ष्मीपूजन करत असतो. आणि उत्साह खूप मोठा असतो, कारण की मला पण खूप म्हणजे पूजा वगैरे करायला आवडतं. म्हणून मग मी माझ्या पद्धतीने जेवढं छान होऊ शकते त्याच्यामध्ये मी करत असते. आणि त्याच्यामध्ये घर सजवणं असेल वगैरे मला आवडते हे सगळ्या गोष्टी. म्हणून आता आम्ही बघितलं तर लक्ष्मीपूजनाचं तर पारंपरिक पद्धतीनं मूर्ती आपण सजवलेली आहे. काय या मूर्तीचे इतिहास आहे? किती वर्षापासून ही मूर्ती आपल्या घराण्यामध्ये आपण पूजन करतो? मला वाटतं भरपूर वर्ष आता ती मूर्ती आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे जसं मी म्हटलं की तुळजाभवानी ची पूजा केली जाते आणि त्याच प्रकारे ती मूर्ती आहे. तर त्या मूर्तीचं आमचं गोंधळचं अष्टमीचं नैवेद्य वगैरे असतं आणि त्या पद्धतीने आम्ही नवरात्रमध्ये त्याचं गोंधळची पूजा वगैरे सगळं केलं जातं. आधीच्या घराण्याकडून तुम्ही घाटगे घराण्यामध्ये आलात. पहिली दिवाळी नेमकी कशा पद्धतीनं घाटगे घराण्यामधली झाली होती, काय आठवतं? आता त्याला ॲक्च्युली 15 वर्ष झाले, पण पहिली दिवाळी नेहमी स्पेशल असते. आणि कोल्हापूरला खरं म्हटलं तर पद्धत आहे की जावाई माहेरी येतात, म्हणून आम्ही ह्यांना आमची पहिली दिवाळी दाखवली होती. म्हणून इथली पहिली दिवाळी दुसऱ्या वर्षी आमची झाली. आणि तसंच आईंचा नेहमी सपोर्ट असतो सगळ्या गोष्टींना. तर तुम्हाला कशी करायची आहे पूजा, फक्त शास्त्र जे असतात, गुरुजी वगैरे येतात, ते सगळं त्या हिशोबाने केलं जातं. पण बाकीचं सगळं मी माझ्या हिशोबाने केलं होतं. राजे साहेब होते आणि खूप आनंदाने आणि सगळ्यांनी फॅमिलीने एकत्र येऊन सगळे लोक घरी येतात, भेटतात वगैरे.
मग दिवाळीच्या दिवशी आम्ही जातो काकांच्याकडे भेटायला. तर अशा पद्धतीने छान दिवाळी साजरी पहिली पण तशी झाली होती आणि आहेच सुरू आता. राजेंना खरं तर आता प्रश्न असेल माझा. आत्तापर्यंतच्या अशा सगळ्या ज्या दिवाळी आपण पाहत आलेल्या आहात, कुठली अशी दिवाळी आहे की जी कायमस्वरूपी आपल्या आठवणीत राहण्यासारखी अशी दिवाळी आहे? मला असं वाटतं जेव्हा आरेवीरचा जन्म झाला तेव्हा मला वाटतं राजेसाहेब ते 13-14 महिने असताना ते हयातमध्ये होते. ती पहिली दिवाळी आरेवीरच्या जन्मानंतर ती फार स्पेशल झाली. कारण म्हणजे राजेसाहेबांनी नातपावर इतका वेळ दिला, म्हणजे एवढं मला वाटत नाही माझ्या लहानपणी त्यांनी वेळ दिला असेल, पण स्वतः आरेवीर असल्यामुळं राजेंनी सगळे कार्यक्रम कॅन्सल करून ते 4-5 दिवस दिवाळी 3-4 दिवस होते ते पूर्णपणे नातवावर त्यांनी दिला. माझ्यासाठी ते सगळ्यात स्पेशल दिवाळी. लहानपणापासून आपण दिवाळी साजरी करत असतो. तुम्ही तुमच्या लहानपणी दिवाळी कशी साजरी करत असता? कारण नागरिकांना उत्सुकता असते की राजघराण्यामधील जे लहान मुलं आहेत ती कशा पद्धतीने दिवाळी साजरी करत असतात. नाही असं काही नाही. असं ते राजघराण्याच्या दिवाळी आणि लोकांचं असं काहीच नाही आहे, सेम आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजघराण्याच्या दिवाळीला असं काय वेगळं पण असं माझं काहीच नसतं. शेवटी राजघराणं तुम्ही म्हणत पण असाल, पण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज हे लोकराज्य होते. सो त्याच्यामुळं सगळ्या दिवाळ्या होत्या ह्या नॉर्मल पद्धतीने आम्ही साजरी केल्या. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की समाजसेवेमध्ये असल्यामुळं, पॉलिटिक्समध्ये असल्यामुळं, सहकारमध्ये असल्यामुळं दिवाळी एक निमित्त आहे की फॅमिली टाईम हे आम्ही देऊ शकतो. हे त्यासाठी एक सगळ्यात मोठा उत्सव. आपण खरं तर CA आहात, त्यामुळे लहानपणापासूनच तुम्ही फक्त अभ्यास करायचा की किल्ले वगैरे बनवायचा किंवा मित्रांच्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान तुम्ही फिरायला जायचा, काय व्हायचं? जेव्हा CAचा अभ्यास सुरू केला बहुतांशी दिवाळ्या माझ्या अभ्यासच गेल्या. कारण नोव्हेंबरमध्ये, मे आणि नोव्हेंबर हे 2 CAचे डेट्स असायचे आमच्या काळामध्ये. सो दुर्दैवाने जेव्हा मी CA सुरू केलं तर बहुतांशी दिवाळ्या माझ्या अभ्यासच गेल्यात. लहानपणी तुम्ही किल्ले वगैरे बांधले? हो, फार. त्याच्यापेक्षा आमचे चिरंजीव त्यात चांगले माहिती. मला ते कधी नीट बांधता आलंच नाही. ते कधी बांधलेले किल्ले फार काय टिकले नाही माझ्याकडून, पण त्यात हे जरा माहीत आहेत. होय ना. मी त्यांना देखील विचारतो, काय किल्ले बांधलेले आहेत, काय नेमकं झालेलं आहे आणि कुठला किल्ला बांधलेला आहे यावेळी? आम्ही थोडा छोटा बनवला दिस टाइम, बट चांगला झालाय. लास्ट टाइम आमच्याकडे कोण जास्त आले नव्हते किल्ले म्हणजे बनवायला. दिस टाइम मी पूर्ण ग्रुप प्लॅन करून आम्ही चांगला मोठा किल्ला कुठला किल्ला बनवला यावेळी? नाही असं काय नाही, नुसतं जे जसा बनतो तसा बनवला आम्ही. आपण लहानपणी, आता राजकीय फटाके फोडत असता, पण लहानपणी तुम्ही फटाके फोडलेले आहेत का? कशा पद्धतीनं फटाके फोडता किंवा अडवणूक झालेली आहे राजेसाहेबांना ते आवाज आवडायचा नाही, त्याच्यामुळं प्रत्येक वेळी राजेसाहेब म्हणायचे बाहेर जाऊन फटाके उडवा. कारण राजेसाहेबांना ते म्हणजे राजेसाहेब वॉज अ क्वाईट पर्सन. स्ट्रिक्ट नव्हते, पण त्यांना ते फटाके उडवले की ते सगळा त्रास व्हायचा, तर ते प्रत्येक वेळी म्हणायचे बाहेर जाऊन फटाके उडवा. पण ते एका लेवलच्या पुढे फार आवाज करणारे फटाके राजांना आवडायचे नाही. मग हे आपलं भुसनाळ आणि हे सगळ्या गोष्टी चालायच्या. नाही, राजेसाहेब नको म्हणायचे. आईसाहेबांची काय असायची रिॲक्शन? ते आणि माझ्या राजेसाहेबांमध्ये अडकायचे बिचारे. माझं बाजू घेतली की राजेसाहेब चिडायचे, राजेसाहेबांची बाजू घेतली की मी चिडायचो. वहिनी साहेबांना प्रश्न असेल की दिवाळी म्हटलं की फराळ हा ठरलेला असतो, तर तुम्ही कुठला फराळ करायला आवडतो का आणि कुठला पदार्थ करायला जास्त आवडतो? खरं म्हटलं तर माझ्या घरी ग्वाल्हेरला पण फराळ खूप इलॅबरेट असायचा. म्हणजे तिथले प्रकार, फराळचे बरेचसे प्रकार तिथं वेगळे आहे, इथं बरेचसे प्रकार वेगळे आहे. आणि इथलं मला असं वाटतं की इथे मला बेसनाचे लाडूच करायची संधी मिळालेली आहे, कारण की ह्यांना बेसनाचे लाडू आवडतात, म्हणून बेसनाचे लाडू मी करते. बाकीचा फराळ पण केला जातो. त्या ग्वाल्हेरहून येतात, तिथं सगळं नवऱ्यावरचं प्रेम किंवा जावेवरचं प्रेम सगळं तुपात केलं जातं. आणि त्यांच्यामध्ये ते फार फॅट रिच म्हटलं ना, तर त्या बॅकग्राऊंडमधून ते आलेले आहेत. मग इथं आल्यानंतर त्यांना ते जरा फार माझ्यावर राहिल्यावर त्रास व्हायला लागला, कारण त्यांना जे कल्चरमध्ये मोठ्या झाल्यात की
जावई आले का नवऱ्याला इतकं तेलामध्ये तुपामध्ये जेवण करायचं आणि माझं सगळं ते डाएट कॉन्शियस असल्यामुळं त्यांना फार त्रास होतो. त्यांची इच्छा फार आहे, त्यांच्या आईंची इच्छा पण फार होती की मला फार पदार्थ खायला व्हायचे, पण माझं ते थोडं डाएट असल्यामुळं ते थोडंसं त्यांना ते प्रॉब्लेम होतो. लग्नानंतरची ग्वाल्हेर मधली जावयाची दिवाळी कशी होती? इथली तर आता आम्ही ऐकतोय 5.5 किलो वाढलेली दिवाळी होती. वजन 5.5 किलो वजन माझं 4 दिवसात वाढलं. तर तशी दिवाळी झाली माझी तिथं काय गेल्यावर. काय झालं होतं? काय नाही खायला लावलं मला सगळं. ते पहिल्या दिवाळीमध्ये मग ते हे नाही खाल्लं तर मला ते लाडू आणि काय तुमचं ते खांडवा सगळं फराळा व्यतिरिक्त जावयाचं काय लाड होते अजून? हा फराळा व्यतिरिक्त अजून काय लाड होते? नाही ते सगळं लाड म्हटलं ना 5.5 किलोमध्ये सगळं ते जेवण हे ते आणि प्रत्येकाच्या घरात जायचं आणि प्रत्येकाच्या घरात तो फराळ खायलाच पाहिजे. ते 6 दिवस होतो ग्वाल्हेरमध्ये, मी 4 दिवसात परत आलो. म्हटलं नको आता मला आणि काय जेवण जात नाही. खरं तर आपण समाजकारण आणि राजकारणामध्ये पण असता आणि सणवार म्हटले की राजकारण्यांना समाजकारण करणाऱ्यांना घरामध्ये वेळ देता येत नाही. तर हे बॅलन्सिंग कसं करताय तुम्ही? घरामध्ये वेळ देताय, काय होतं? आय थिंक त्यासाठी नवोता असतील, आईसाहेब असतील, तो बॅलन्स ठेवला. त्यांना ते मान्य होतं, त्यांना ते माहीत होतं की मला एवढा वेळ देता येणार नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं की त्या नेहमी म्हणायच्या दिवाळीचे 1 दिवस तुम्ही नीट आम्हाला द्या, बाकीचे दिवस तुम्ही सणवार काय करता त्याला तुम्ही द्या. पण त्या नेहमी सांगतात की ह्यांच्यामुळं ते बॅलन्स आम्ही मेंटेन करू शकलो. आणि आता काय लोकांमध्ये राहणं ते आता त्या पण पॉलिटिकल लाईफमध्ये आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला दोघांना ते आता बॅलन्सिंग करायला मी शिकलोय. दिवाळीत फराळ म्हटलं की चकल्या आले, करंजी आल्या, तिखट गोड आले, या आता आपल्या समोर आहेत. तर या एका पदार्थाला आता घरामधील व्यक्तींची नावं द्यायची आहेत आणि त्याचं कारण सांगायचं आहे. मी पहिल्यांदा करंजीला आपण घरामधल्या कुठल्या सदस्याचं नाव द्याल आणि कारण काय? आईसाहेब नव्हत तिथं, बाहेरून कडक आहे पण आहेत आतून जरा आणि हे आपली चकली कुठून सुरू होते कुठून सुरू होऊन कुठं संपते हे गावाला अवघड आहे. तुम्हाला काय खायला काय आवडतं? पदार्थ काय आवडतो? मॅकडोनल्ड, KFC काय आवडतं काय? मला बघितलं तर चकली आवडते, नाहीतर शंकरपाळी, अजून तेवढंच, अजून काय नाही. या पदार्थापैकी डॅडीना कुठला पदार्थ मॅच होतोय? डॅडी कुठले याच्यामध्ये वाटतात? का जवळ माहीत जवळ स्लिम आणि गोड. कधी गोड कधी खारट. वहिनी साहेबांना मी विचारतो की आपल्याला याच्यातील कुठला पदार्थ खाण्यासाठी आवडतो आणि तुम्ही घरातील सदस्याला एका कुठल्या पदार्थाचं नाव तुम्ही द्याल? मला वाटतं राजेंनी एकदम बरोबरच ओळखलंय. आईसाहेब म्हटलं तर करंजी म्हणावं लागणार आणि राघवला आपण शंकरपाळी देऊया आणि चकली आर्यवीर आणि राजेंना काय? होय नको, बाकरवडी नाही, स्लिम आहे बट नको. बेसनाचा लाडू सॉफ्ट. आपल्या घरातील सगळ्यात छोट्या सदस्याला याच्यातलं काय आवडतं? कारण आम्ही बघितले आता खरं म्हटलं तर ऍक्च्युली तो असा आहे की त्याला शक्यतो तो सगळं खातो, पण आता जसं आपण बघितलं त्यांनी करंजी उचलली, करंजी त्याची आवडती आहे आणि अजून लहान आहे, बघूया आता पुढं काय आवडतं त्याला. आपण एक संकल्प काय केलेला आहे? एक शेवटचा प्रश्न. आणि आता जरा मी काही गोष्टी संकल्पाच्या माझ्यापर्यंत ठेवायचे शिकलेत, तर ते माझ्यापर्यंतच ठेवतो. योग्य वेळी संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. धन्यवाद. तर आपण बघितले की आपण राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्यामधली दिवाळी नेमकी कशा पद्धतीने असते ते आपण जाणून घेतलेलं आहे. अगदी लहान सदस्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे मोठे राजेसाहेब होते त्यावेळी त्यांचं कसं वागणं असायचं किंवा कशा पद्धतीने ते सांगायचे दिवाळी साजरी करत असताना फटाके फोडू द्यायचे नाहीत, ते आता या ठिकाणी किल्ला बांधत असताना काय काय अनुभव येतात हे संपूर्ण म्हणजे फराळामध्ये कुणाला काय आवडतं, कुणाला कुठलं नाव दिलेलं आहे यापासून संपूर्ण मोकळेपणाने अतिशय
चांगल्या पद्धतीने आणि या राजघराण्याची नेमकी परंपरा कशी असते, ती परंपरा आपण कशा पद्धतीनं जोपासतो. कारण वहिनीसाहेब ग्वाल्हेरमधून या गाडगे घराण्यामध्ये आल्यानंतर इथल्या परंपरा कॅच करणं आणि त्यापुढे पालन करणं हे पण तितकं सोपं नाही आणि त्या देखील आता त्या पूर्ण त्या परंपरा आहेत त्या पाळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं राजघराण्यातली राजर्षी शाहू महाराजांच्या जनघराण्यातली ही दिवाळी हे लक्ष्मीपूजन कसं असतं हे आता आपण पाहिलं. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि यासोबतच या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत